नमस्कार मित्रांनो PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। PM किसान सन्मान निधीचे 22 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा करण्यात आले। आता शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याची। अखेर 23व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहेत, सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला रोज शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर चला मित्रांनो, ही सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच शेती करत असताना आर्थिक मदत व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील मोदी सरकारने 2019 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। 2,000 रुपयांच्या प्रत्येकी 3 हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। आत्तापर्यंत PM किसान योजनेचे 22 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून आता 23व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत। हा हप्ता कधी मिळणार याची वाट शेतकरी पाहत आहेत। यापूर्वी पंतप्रधान मोदींनी PM किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी आसाममधून वितरित केला होता। आसाममधील गुवाहाटी येथून 22व्या हप्त्याद्वारे 9.32 कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 18,640 कोटींहून अधिक रुपये हस्तांतरित करण्यात आले होते। आर्थिक वर्षाच्या शेवटी 22वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता। आता एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे। खरं तर नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी पहिला हप्ता वितरित केला जातो। त्यामुळे PM किसान योजनेचा पुढचा हप्ता 3 महिन्यानंतर वितरित केला जाऊ शकतो असं बोललं जात आहे। मात्र सध्या तरी या हप्त्याची अचूक तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे। दरम्यान 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात PM किसान योजनेसाठी तब्बल 63,500 कोटींची तरतूद करण्यात आली। मागील बजेटमध्येही PM किसानसाठी तेवढीच रक्कम मंजूर करण्यात आली होती। PM किसान योजना शेतकऱ्यांसाठी जणू वरदान ठरत आहे। दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये बँकेत जमा होत असल्याने शेतकरीसुद्धा आनंदात आहेत। ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत असून बियाणे, खते, औषधे खरेदी करण्यासाठी ही रक्कम उपयुक्त ठरते। लहान शेतकऱ्यांसाठी तर ही मदत अत्यंत महत्त्वाची मानली जाते।